नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, आपल्याकडे अशी एक म्हण आहे की कडू कारलं त्याला तुम्ही साखरेत घोळा किंवा तुपात तळा तरी ते कडूच असतं, त्याचं कडू पण काही जात नाही. तसं हे संभाजी भिडे, शरद पंक्षी यांच्यासारखी मंडळी आहे की ह्यांना तुम्ही कितीही मान सन्मान द्या, प्रेमाने त्यांना गोंजारा, तरी ते गरळच ओकणार. जसं गाढवाचं असतं की गाढवाला तुम्ही गूळ दिलात खायला किंवा गादी दिलीत त्याला अंतरायला, तरी देखील ते उकिड्यावरच जाणार. तशी यांची गत आहे ह्या दोघांची, संभाजी भिडे आणि त्यांच्यासारख्या शरद पंक्षी त्यांच्यासारख्या अनेकांची, काहींची, की ही विकृत मंडळी आहे, विकृत मनोवृत्तीची मंडळी आहे. खरं तर आत्ता त्यांनी असं विधान केलेलं आहे, अनेक विधान ते करतात संभाजी भिडे आणि शरद पंक्षींनी, की गांधीजी हे राष्ट्रपुरुष नाहीत. तर मग माझ्यासारख्याची ही मागणी सरकारकडे आहे, भारत सरकारकडे आहे की शरद पंक्षी आणि संभाजी भिडे ह्यांनाच राष्ट्रपुरुष मान्यता द्यावी. यापुढे काळात गांधीजींसारख्या थोर पुण्यात्मांना राष्ट्रपुरुष न म्हणता ह्यांना शरद पंक्षी, सदावर्ती, संभाजी भिडे अशासारख्या मंडळींना राष्ट्रपुरुष म्हणून मान्यता अधिकृत द्यावी. मग त्यांचा गुरु आणि प्रेरणास्थान असणारं नथुराम गोडसे त्यात आला. नाहीतरी नथुरामला हे फार पूजनीयच मानतात. मग नथुराम असेल, त्यांचं दैवत नथुराम, संभाजी भिडे, शरद पंक्षी, सदावर्ती अशी जी मंडळी आहे, ह्यांनाच भारत सरकारने राष्ट्रपुरुष म्हणून मान्यता नेऊन टाकावी. म्हणजे मला दुसरा एक प्रश्न पडतो की फडणवीस एवढे चांगला मनुष्य आहे, चांगलं व्यक्तिमत्व आहे, प्रामाणिक आहे, धडाडीचे आहेत, कर्तृत्ववान आहेत. खरं तर मी एक आठवड्याभरापूर्वी त्यांच्यावर चांगला एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि ते धडाडीचे आहेतच, त्याविषयी प्रश्नच नाही, कर्तृत्ववान ते आहेतच. परंतु दुर्दैवाने अशा मंडळींना ते पाठीशी का घालतात किंवा घालण्याचा प्रयत्न का करतात, पाठीशी का राहतात. ते पाठीशी राहतात असं म्हणणं नाही की त्यांच्यामुळे विधानं हे करतात असं नाही, त्यांना विचारून विधान करतात का, तर नाही आहे. पण तरीही ह्यांना त्यांनी समज द्यायला हवी, कारण फडणवीसांच्या बाहेर लोक जाणार नाही. संभाजी भिडे, शरद पंक्षी, सदावर्ती ही माणसं फडणवीसांच्या बाहेर जाऊ शकत नाहीत. पण फडणवीस यांच्यावर अंकुश ठेवायला हवा, प्रयत्नपूर्वक ठेवायला हवा. फडणवीसांनी त्यांना अशा विधानापासून रोखायला हवं की या विकृत मंडळींना हा छंदच जडलाय, त्यातून त्यांना काय मिळतं, त्यांना विकृत आनंद मिळतो. यामधून त्यांना एक विकृत आनंद मिळतो. अर्थात हा विकृत आनंद त्यांना लखलाभ होवो. तुम्ही चेंडू किती आपटा, तो चेंडू जेवढ्या रागाने आपटाल, जोरात आपटा, तेवढं तो उंच उडणार आहे. ह्यांचा भ्रम आहे की चेंडू हा जोरात आपण रागाने आपटू म्हणजे फुटून जाईल, असं होत नाही, आणि तो उडणार नाही, असं होत नाही. आज गांधीजींना बोलण्याची यांची योग्यता आहे का? आज कुठे हिमालय, आणि हे तर एक छोटंसं पर्वत, काही डोंगरही नाही आहेत. त्यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असल्यामुळे तुम्हाला हिमालयाची उंची कळत नाही. त्यामुळे अज्ञानापोटी, अपप्रचारापोटी आपल्या मनात जे विष आहे ते विष ओकण्याचं, गरळ ओकण्याचं काम ही मंडळी सातत्याने करत असतात. शरद पवारांविषयी हे असे म्हटले की शरद पवार हे राष्ट्रद्रोही आहेत. तुम्हाला राष्ट्रद्रोही कोणाला म्हणण्याचा अधिकार काय? आणि सगळे राष्ट्रद्रोही, कोण राष्ट्रपुरुष नाही, सगळेच राष्ट्रद्रोही आहेत. आणि तुम्हीच फक्त राष्ट्रपुरुष आहात का? तुम्हीच एकटे मान्यताप्राप्त आहात का? तुम्ही जे जगातले सज्जन आणि देशभक्त आहात का? देशभक्तीचा मक्ता हा फक्त या शरद पंक्षी आणि संभाजी भिडेने घेतलेला आहे का? मग असं सरकारने जाहीर करून टाकावं. एक तर सरकारने रोखावं, यांना अशा विधानांपासून सरकारने रोखलं पाहिजे. फडणवीसांसारख्या चांगल्या माणसांनी ह्यानं रोखलं पाहिजे. नाही तर त्यात तुम्ही अधिकृत मान्यता द्या की हे खरंच महान व्यक्तिमत्व आहेत, हेच राष्ट्रपुरुष आहेत, हेच थोर पुरुष आहेत. म्हणजे त्यांच्या विधानांनी काही गजब होणार नाही आहे, कारण त्यांना राष्ट्रपुरुष स्थिती आहे. त्यांना म्हणजे कुणालाही बोलण्याचा मुक्त अधिकार प्राप्त होतो आपोआप. पण हे सरकारने जाहीर केलं पाहिजे की यापुढे
फक्त संभाजी भिडे आणि शरद पवार आणि त्यांचे इतर सहकारी, काही हाताच्या बोटामध्ये ते सहकारी, विकृत मनोवृत्तीचे सहकारी हेच की जे अशा बोलण्यातून आसुरी आनंद प्राप्त करतात, असे नतद्रष्ट सहकारी यांचे, संभाजी भिडे आणि शरद पवार यांचे, हेच यापुढे राष्ट्रपुरुष म्हणून त्यांना मान्यता आम्ही देत आहोत, ते राष्ट्रपुरुष असतील. अशा तऱ्हेचं त्यांनी सरकारने जाहीर करून टाकावं. त्यामुळे मंडळी, अशाने साध्य काही होणार नाही. यांना भावी पिढ्या माफ करणार नाही आहेत. खरं त्यांना भावी पिढ्या माफ करतील का? परंतु एक दुसरी गोष्ट आहे की जसं संभाजी ब्रिगेडचे काही विधानं झाली किंवा काही झालं की आपण पूर्वी, आता शरद पवार साहेबांचं काही संभाजी ब्रिगेडमध्ये शब्द मानत असतील असं वाटत नाही, परंतु पूर्वी मात्र असं म्हणायचे की संभाजी ब्रिगेडमध्ये काही घडलं की म्हणायचे की शरद पवार साहेबांनी थोडं त्यांना समजवायला पाहिजे, सांगायला पाहिजे. कारण शरद पवार साहेबांचं ते त्यांना नक्कीच मानत असणार. शरद पवार साहेबांना संभाजी ब्रिगेडचे नेते असे लोक अपेक्षा ठेवून असायचे. कुणी समाजातला माणूस अपेक्षा ठेवून असायचा की शरद पवार साहेबांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना सांगावं, म्हणजे अशी विधानं उलटसुलट होणार नाहीत, अशी पूर्वी एक चर्चा असायची. असं फडणवीसांशी म्हटलं जातं की ही जी मंडळी जी आहे की तथाकथित हिंदुत्ववादी, की हिंदुत्वाचा फक्त आम्हीच काय वार आहे, आम्हालाच काय वार आहे आणि आम्हीच काय वार घेतला आहे, मागता घेतला आहे आणि सगळं काही आम्हालाच समजतं. हिंदुत्व, हिंदू समाज, भारत, हिंदुस्थान म्हणजे राष्ट्र, ह्याचा मागता आम्ही घेतलेला आहे आणि आम्हालाच सगळं कळतं, बाकी कुणाला काही कळत नाही, बाकी सगळे झिरो आहेत, अक्कलशून्य आहेत, अशी यांची धारणा आहे, असा यांचा भ्रम आहे. त्यामुळे मग अशा मंडळींना आवरण्याचं काम हे फडणवीसांनी करावं अशी अपेक्षा अनेकांची आहे. कारण ही मंडळी फडणवीसांवर कधी टीका करत नाही, उलट फडणवीसांचं कौतुक करतात. शरद पवार कधी फडणवीसांचं कौतुकच करतो. संभाजी भिडे फडणवीसांचं कौतुकच करतात. परवाच एक व्हिडिओ होता फडणवीसांविषयी अतिशय कौतुकोद्गार संभाजी भिडेंनी काढलेले आहेत आणि तेच संभाजी भिडे गांधीजींविषयी घाणेरडं बोलतात. म्हणजे एवढं ममत्व त्यांना फडणवीसांविषयी आहे. फडणवीसांनी ह्यांना रोखायला नको का? तेव्हा आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आदरणीय देवेंद्रजी, तुमच्याविषयी आम्हाला अत्यंत आदर आहे, व्यक्तिशः आदर आहे. तुम्ही प्रामाणिक आहात, तुम्ही नीतिमान आहात, परंतु अशा माणसांना मात्र तुम्ही रोखायला हवं की समाजामध्ये अशा चुकीच्या वागण्याने, अशा यांच्या विकृत वागण्याने, विकृत वर्तनाने चुकीचा संदेश जातो. आणि बाहेरच्या देशामध्ये जेव्हा अशा आपल्या ह्या गोष्टीमध्ये काय चर्चा होत असेल की गांधीजींसारख्या विश्वविख्यात परमपूजनीय माणसाविषयी अशी विधानं, उलटसोड विधानं, आणखीनही कुठल्या महापुरुषांविषयी उलटसोड विधानं, शरद पवारसारख्या राष्ट्रीय नेत्याविषयी अशी विधानं, राष्ट्रद्रोही म्हणणं, हे कितपत योग्य आहे? हे शोभतं का? ह्यांनी भावी पिढ्या काय आदर्श घेतील? ह्या मंडळींचा भावी पिढ्यांनी काय आदर्श घ्यावा? त्यामुळे अशा या विकृत मनोवृत्तीच्या मंडळींना फडणवीस साहेबांनी खरं तर समजवायला हवं आणि त्यांना यापासून त्यांनी परावृत्त करायला हवं. ही आमची फडणवीस साहेबांकडनं अपेक्षा आहे. त्यामुळे प्रामाणिक वृत्तीच्या फडणवीस साहेबांनी आमची ही अपेक्षा पूर्ण करावी. नाहीतर ह्यांनी किती चेंडू आपटला तरी त्याचा परिणाम होणार काही नाही. ह्यांचेच हात दुखतील आणि अखेरीस समाजाच्या ह्यांच्या विधानावर आत्ताही समाजांची टिंगलच करतो. ह्यांना असं वाटतं की समाज यांच्याविषयी खूप चांगली भावना, समाजात खूप चांगली भावना आहे, पण खरंच यांच्याविषयीची भावना अत्यंत, संभाजी भिडे, शरद पवार अशा मंडळींविषयीची भावना समाजामध्ये बिलकुल चांगली नाही. समाजामध्ये यांच्याविषयी कुणी आदर व्यक्त करत नाही. सदावर्ते, संभाजी भिडे, शरद पवार अशा माणसांविषयी समाजामध्ये कुणीही आदर व्यक्त करत नाही, सन्मानजनक बोलत नाही. त्यामुळे ह्यांना आदरणीय फडणवीस साहेबांनी समज द्यावी, त्यांच्यावर थोडा अंकुश ठेवावा आणि उलट सुलट विधानापासून त्यांना रोखावं, एवढीच आमची विनंती आहे. अन्यथा हे करायचं नसेल तर मात्र मग नथुराम गोडसे सकट, कारण यांचं दैवत नथुराम गोडसे आहे. ह्या संभाजी भिडे, शरद पवार याचं दैवत नथुराम गोडसे आहे. मग नथुराम गोडसेसह शरद पवार, संभाजी भिडे आणि त्यांचे साथीदार ह्यांना राष्ट्रपुरुष म्हणून मान्यता द्यावी.
एकतर इस पार या उस पार हे करायचं नसेल, त्याला रोखायचं नसेल, आवरायचं नसेल, त्यांचा अंकुश ठेवायचा नसेल, तर त्यांना राष्ट्रपुरुष म्हणून मान्यता देऊन टाकावी. म्हणजे मग त्यांच्या उलटसुलट विधानाचा कोण अर्थ चुकीचा घेणार नाही, कारण तेच राष्ट्रपुरुष असणार आहेत. ते राष्ट्रपुरुष म्हणून बाकीचे कोण असणार आहेत? मग ते नाही, ह्यांना काही बोलण्याची मुभा मिळेल. त्यामुळे एवढीच आमची फडणवीस साहेबांकडनं इस पार या उस पारची अपेक्षा आहे. एक तर त्यांना रोखावं किंवा त्यांना राष्ट्रपुरुष म्हणून मान्यता द्यावी ह्यांना. कारण त्यांनी सांगितलेलं आहे, आता गांधीजी राष्ट्रपुरुष नाहीत असं त्यांनी सांगून टाकलेलं आहे. शरद पवार हे राष्ट्रद्रोही आहेत असं संभाजी पाटील सांगून टाकलेलं आहे. त्यामुळे हे फडणवीसांना मान्य आहे का? हे मान्य आहे का? हे मोदीजींना मान्य आहे का? त्यांना मान्य होणार नाही. परंतु त्यांनी रोखण्याची गरज आहे. कारण नागाला किंवा सापाला वेळी ठेचावं लागतं, सापाला वेळी आवरावं लागतं, ठेचावं लागतं. तशी यांची गत आहे. नाठाळाचे माती हाणू काठी संत जगद्गुरू तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. हे नाठाळ आहेत, हे विकृत आहेत, यांची हीच पात्रता आहे. त्यामुळे जगद्गुरू तुकोराबाईंनी म्हटल्याप्रमाणे नाठाळाचे माती हाणू काठी. त्यामुळे शेवट एवढंच, सबको सन्मती दे भगवान, याने कैती सन्मती लाभावी एवढी इच्छा व्यक्त करूया. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.